कुडाळ बाजार हे मोठं बाजार भरतात, कारण कुडाळच्या आजूबाजूचे पंचक्रोशीतले लोक या बाजारात येतात. मक्याचा भरपूर प्रमाण दिसता. मक्या, दोडकी, अरे वा, शेतीतली भाजी आता बाजारात दिले इकडे. म्हणजे आमच्या मालवणी भाषेत तर काय तवशी म्हणते. कसं वाटत आहे तो तवशाचं ताई वाटतो 100 रुपये. हिरवी बांगड्या, बारीक बांगड्या, हे काय 30. कांदे, बटाटे साधारण दर या गल्लीतलं जाणून जाऊया. हे अगदी रंगसंगती एवढी सुंदर असते या राख्यांची, बघून पण बरे वाटतात. टमॅटो, कांदे, बटाटे यांचं मुद्दाम दर जाणून घेतो, कारण त्या भावाची चढ उतर आपल्याला कळतात. का नाही म्हणजे चणक मासू म्हणजे हे म्हणतो ते का टायगर शूट वांगसारख्याच नेहमीप्रमाणे आहेस बाजारात भाज्यांची तशीच बऱ्याचशा फळभाज्यांची वगैरे दुकानात केलेली असतात. मक्या, दोडकी, अरे वा, शेतीतली भाजी आता बाजारात दिले केली असो. मक्याची कशी आहे तिकडचा 50ला ते 50ला मक्याची कंचा 3. पडवळत, वालीयत, शेंग्याची शेंगेत, त्याचप्रमाणे लाल माठ कसं लाल माठ 50 सुंदर भाजी मिळतं. हिरवीगार भाजी म्हणजे कारली हत, भेंडिया, त्यात लगेचच चिबूड पण दिसतं. आपल्याला चिबूड पण मोठ्या प्रमाणात दिलं. आता चिगवाची लागवड ॲक्च्युली जूनमध्ये होतात. कशात चिबूड ते 150 रुपयांची चिबूडच. मला अलकुल पण दिसतात. अलकुल पण येलो बाजारात. वा, कुडाळच्या बाजारात ना मोठ्या प्रमाणात भाज्या, चांगल्या चांगल्या भाज्या आपल्याला दूध मिळते. भाजीची केळीचं जर काय 50-3. टमॅटो, कांदे, बटाटे यांचं मुद्दाम दर जाणून घेतो, कारण त्या भावाची चढ उतर आपल्याला कळतात. टोमॅटो असे छानपैकी भाज्या आपल्याला दूध मिळतात. तर रक्षाबंधनीला त्यामुळे कुडाळच्या ह्या बाजारपेठेत राख्यांची सुंदरशी दुकानं आहेत. आता आपण डेपोच्या दिशेने चालत जातो. भरपूर सारी भाजीची दुकानं आहेत. आंबो साधारण आपल्या नेहमी कांद्याचे दोन्ही असतात. हिरव्यागार भाज्या मस्तपैकी. कांद्याचा दर असून तसं काय म्हणण्यासारखं चढलेलं नाही. अजूनही 100ला 5 किलो कांदे असत. आता आपण जिजामाता चौकाच्या जवळपास येलो. नाही, कोथिंबीरची जुडी कशी आहे वाच 20 रुपयात कोथिंबीरची जुडी आहे. म्हणजे कोथिंबीर पण महागले नाही. रविवारचं शेतकऱ्यांचं म्हणजे कष्टकऱ्यांचं बाजार भरता. त्या बाजाराचे व्हिडिओ सुद्धा आपण भरपूर बघितले. लसूण कशी किलो आहे हो दादा? 5 किलो आहे. 50ला 5 किलो म्हणजे 200 रुपये किलो झाले. अरे वा, म्हणजे त्याचे बटाटे काय कांदे 30 आणि बटाटे 40 सुद्धा हा सध्या कुडाळच्या माझ्या मोठ्या प्रमाणात या दिवसात आपला बाजारामध्ये दिसते. थोडं आवक कमी असल्यामुळे थोडेसे त्याचे दर वाढलेले आहेत. असे टोमॅटोचे, कांदे, कोबी 40 रुपये किलो असा. दुधी कसा झाला किलो 60 रुपये किलो दुधी असा. सध्या चतुर्थी जवळ येईल काय डाळिंब बाजारात भरपूर 100 रुपये किलो डाळिंब. आता नुसतं छोटीशी आपण लाल अगदी सुंदर डाळिंब डेपोच्या जातो. पण ह्या डेपोच्या जवळ जाणार रस्त्यावरती भरपूर प्रमाणात फळभाज्या पाले 20 रुपयाचे वाटे. एसटी डेपोकडून आपण उजव्याच्या रस्त्याने बाजाराच्या दिशेने जातो. कुडाळ बाजार हे मोठं बाजार भरतात, कारण कुडाळच्या आजूबाजूचे पंचक्रोशीतले लोक या बाजारात येतात. आठवड्याभरात पुन्हा एकदा या बाजारात येऊन ज्या जीवनावश्यक वस्तू त्यांना लागतात ते घेतात. जे शेतीतल्या भाज्या आहेत या प्रामुख्याने आपल्याला हे दूध मिळतात. फणसुले दिसतात. फणसुले हो फणसुले या 80 रुपयात फणसुलं आहे. फणसुल्याची भाजी तर अप्रतिमच होता. दोडकी बघा केवढी मोठी आहे. कशी दोडकी ताई? ताई दोडकी कशी हो? दोडकी कशी या दोडक्या एवढा मोठा 50 रुपयात हवा. ही मुख्य बाजारपेठा कुडाळची इकडे म्हणजे आमच्या मालवणी भाषेत तर काय तवशी म्हणते. कसं वाटत आहे तो तवशाचं 50 रुपयात तवशाच वाटतो. आणि ह्या बाजारात आपण बघितली होती कणकीचे कोंब म्हणतात 40 रुपयात असतात. याची भाजी अप्रतिम होता. आणि पाल्याची भाजी, चवळीचं पालो, त्याचप्रमाणे भोपळ्याच्या फुलांची भाजीसुद्धा होता. भोपळ्याची भाजी होता, त्यात मग फुलांची पण भाजी होती. लाल माठ, सफेद माठ आणि कधी कधी आपण मोठ्या प्रमाणात आंबोळ्याची भाजीसुद्धा बघून मिळतात. त्यांच्या एका दुकानात घेऊन बसतात. आज कुडाळच्या बाजारात आपण त्यांना बघतो त्यांच्याकडे किती नाचणे तांदूळ बेसनराव
हे वडे पीक सुद्धा कसं आता 60 रुपये 60 रुपयात मारून वडे पीक मोदक पीठ गावणी पीठ भोपळो आणला कशी 20 रुपये 20 रुपयाक एक तुकडी आहे ती टोकऱ्याची लहान मुलांना मुलं त्याची शेंगा दोडकी काकडी केळफुलाची भाजी पण असं 80 रुपयात मोठे भोपळे या पुण्याच्या बाजारात सगळ्या गोष्टी छानपैकी अगदी फ्रेश मिळतील. वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजन. आता पण मासळी बाजाराच्या दिशेने जातो. मासळी बाजारात खयचे मासे येले ते आज बरेच दिवस समुद्रातली मासेमारी बंद होती कारण वादळी वारे आणि तुफान मक्को भरपूर प्रमाणात बाजारला पण घ्या कसं आहे एक नंबर 100 मुके जाऊच्या आधी आपण जाऊया कांदे बटाट्यांची एक गल्दी आहे मस्तपैकी भाजी आहे हे प्रामुख्याने कांदे बटाटे भरपूर प्रमाणात मिळते. कोथंबीर 20 रुपये कोथंबीर 20 रुपये कोथंबीर कांदे बटाटे साधारण दर या गल्लीतलं जाणून घेऊया. हे पण दर काय आहे 100ला 4 किलो कांदा आणि बटाटी 100ला 3 साधारण 25 रुपयाचा दर कांद्यांचं या गल्लीतलं असतं. ऑलरेडी लसून 100ला राफाय कांदा नाही सगळे चांगले प्युअर एकदम मस्त मासळी बाजाराची इमारत या रस्त्याने पुढे गेल्यावरती डाव्या बाजूत असं हो सुंदर पुरा असो कांद्या बटाट्यांच्या गल्लीतलो बाजार पुरा त्या वगैरे भरपूर असतात वेगवेगळे दर असतात त्या माशांचे आणि आता आपण जातो टाकाया तो आपण जाणून घेऊ. नेहमीप्रमाणे हळे सुके मासे आपल्याला बघून मिळतात जवलो आणि तिसरे 100 असे आणि बाहेर वाटतो 100 रुपये पिरवे बांगड्या बारीक बांगड्या हे काय 100-200 असे माशांचे ह्या छोट्या माशांचे दर असतात. या कुडाळच्या बाजारात निमती बंदर वेंगुर्ला या बाजारात ही पण हे मोठे सुळे हे सुळे खाऊ जबरदस्त टेस्टी असतात आणि याचा साठ भारी होताच हे 1000 रुपये हे 500 रुपये हलवे पण खेकडे खाडीतले सुद्धा तसेच मासे आहेत. बांगड्यात येईल कारण मालवणच्या मासळी बाजारात आज मला बांगडे बघून मिळाले होते. शेतकी माशांचं वाटत आहे कसं आहे वाटो शेतक्यांचं 500 रुपयात शेतके 4